देख रहे हैं जस्टिस 24 न्यूज। वार्ड क्रमांक 90 में ज्योति उपाध्याय के प्रचार को मिला नया जोर। महायुति की भव्य महासभा संपन्न। मुंबई बीएमसी चुनाव को लेकर वार्ड क्रमांक 90 में भाजपा, शिवसेना, आरपीआई महायुति की अधिकृत उम्मीदवार ज्योति अनिल उपाध्याय के समर्थन में सांता क्रूज पूर्व स्थित कालीना के सेंट मैरी चौक में महायुति की एक बड़ी महासभा का आयोजन किया गया। सभा में बड़ी संख्या में स्थानीय नागरिक, कार्यकर्ता और समर्थक मौजूद रहे। इस अवसर पर महाराष्ट्र राज्य के बंदरगाह विकास और मत्स्य पालन मंत्री नितेश राणे प्रमुख अतिथि के रूप में उपस्थित रहे, जिन्होंने अपने चिर परिचित अंदाज में संबोधन करते हुए महायुति की एकजुटता और चुनावी तैयारी पर जोर दिया। उनके साथ आमदार पराग अलवानी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह, भाजपा मुंबई उपाध्यक्ष अमरजीत सिंह, मुंबई प्रवक्ता अजय सिंह, उत्तर मध्य मुंबई जिला अध्यक्ष वीरेंद्र महात्रे, भाजपा नेता डॉक्टर नितेश राजन सिंह, जिला उपाध्यक्ष चंद्रकांत मोरे, जिला कोषाध्यक्ष मेनका सुनके, कोली महासंघ की महाराष्ट्र अध्यक्षा नैना पाटिल और कालीना मंडल अध्यक्ष एडवोकेट बीना दिवेकर मंच पर उपस्थित रहे। महासभा के दौरान वक्ताओं ने ज्योति उपाध्याय के पक्ष में समर्थन की अपील की और वार्ड क्रमांक 90 में महायुति को मजबूत बनाने का आह्वान किया। महायुति में शामिल सभी दलों के नेता, पदाधिकारी और कार्यकर्ताओं की मौजूदगी ने यह साफ संकेत दिया कि वार्ड क्रमांक 90 में चुनावी मुकाबला पूरी मजबूती और संगठित प्रयासों के साथ लड़ा जा रहा है। पूजा करायची असेल, डोक्यावर तो टिळा लावायचा असेल, डोक्यावर ते सिंदूर लावायचं असेल तर आमच्या ज्योतिताईंनाच निवडून तुम्हाला द्यायचंय हे हक्काने तुम्हाला येऊन सांगतो। दुसरा कोणी आला, अहो बघा काय लाज वाटते। बाळासाहेबात असते ना, त्या उद्धवच्या ढोंगणावर लात मारून घरी पाठवला। त्याला उभाटात स्वतःचा पक्षाचा उमेदवार गोल टोपी दाढीवाला देतो। सांगा मला, अगर तो चुकून इथे निवडून आला तर सगळे तुम्हा लोकांना घरातून बाहेर काढेल आणि सगळे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान इथे बसून टाकेल। मग तू जाणार कुठे? एका बाजूने मुंबईमधला मराठी टक्का कमी होते ना ठाकरे इथे, मग मराठी टक्का वाढला पाहिजे होता, पण मराठी टक्का कमी होतो, पण बांगलादेशी आणि रोहिंग्या 30% कशा वाढतात? तर मग त्या रस्ते पाण्या वीजचं काय करायचं हा विचार तुम्ही आजच्या या निवडणुकीच्या निमित्ताने करायला पाहिजे। आजचा आपला आजूबाजूचा परिसर बघा, कुठल्या पद्धतीने जिहाद्यांच्या आणि हिरव्या सापांची संख्या वाढत चाललेली आहे, ज्याचा उल्लेख आमच्या नितेश सिंहजींनी केला। जे इथे मराठीचा मुद्दा काढला जातो, हे दोन्ही ठाकरे मराठीचा मुद्दा काढतात। मला आश्चर्य वाटतं की आम्ही मराठी हे का हिंदू नाही आहेत का? आम्ही का पाकिस्तान आणि इस्लामाबादवरून आलायत का? आम्ही पण तर हिंदू आहे, आणि म्हणून हिंदू म्हणून तुम्हाला कुठलाही मराठीची सक्ती करायची असेल, मराठी भाषेची सक्ती करायची असेल तर तुम्हाला फक्त आमचे हिंदूच मारायसाठी का भेटतात, त्याचा उल्लेख नितेशजींनी केला। तुम्हाला कुठला तरी गरीब पाणीपुरी विकणारा आमचा उत्तर भारतीय भाऊ मिळतो, कोणाला तरी कानफडीत मारायची आणि मराठी बोलकेली का असं दाखवायचं। आणि तुमच्या खऱ्याचा जर तुम्ही एका बापाचे आहात ना, ते जाऊन उभे राहतात नल बाजार आणि भेंडी बाजार मध्ये, आणि त्यांना सांगा मराठी बोलायला, त्यांना सांगा मराठी बोलायला। त्यांचा तो मस्जिदीमध्ये बसलेला इमाम तो काय मराठीमध्ये आजान देतो का? 5 वाजता भोंगा काय मराठीमध्ये वाजवतो का? तो मदरसामध्ये बसलेला गोल टोपी दाढीवाला तुमचा इमाम तो काय मदरसामध्ये मराठी शिकवतो का? तो पहिला त्यांच्या थोबाड्यातून पहिली मराठी काढा, मग आमच्या हिंदूंना हात लावा, एवढा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो। यापुढे यासाठी बांधवानो, यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे। आमच्या हिंदूंमध्ये फूट पाडली जाते। हा उद्धव ठाकरे, आणि तो पहिला हिंदू आहे का पहिला तपासायला पाहिजे, आणि तपासायला गेलो तो साला दिवस खराब जायचा। मी तर बोलतो त्याच्यात राजकीय धर्मांतर झालेला आहे सुनताहून, तो आपल्यातला राहिलेला नाही।
कुठलाही अँगलने तो बाळासाहेबांचा मुलगा वाटत नाही. अरे कुठे तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी त्या 93-92च्या दंगलीनंतर या मुंबई मधल्या हिंदूंना वाचवलं. आम्हाला अभिमान आहे आमच्या तुमच्या विकास आणि तुमची काळजी घेण्याची जबाबदारी ही माझी असेल हा शब्द देऊन तुम्हाला मी इथून जातो. तुम्ही फक्त येणाऱ्या 15 तारखेला मतदान करत असताना मनामध्ये जय श्रीराम म्हणा, जय बजरंगी बली बोला आणि जाऊन कमळ चिन्हाच्या समोर बटन दाबा. एवढंच या निमित्ताने तुम्हाला सांगतो. एक परत जाता जाता सांगतो, रात्र वैरेची आहे. ही निवडणूक जय श्रीराम विरुद्ध सरतांची जुद्धाची आहे. ही निवडणूक आय लव्ह महादेव विरुद्ध आय लव्ह मोहम्मदची आहे. तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही आय लव्ह महादेवच्या बाजूने आहात का हे ठरवण्याची ही निवडणूक आहे. म्हणून येणाऱ्या 15 तारखेला जास्तीत जास्त संख्येने निघा. हिंदूंची ताकद दाखवून द्या, राष्ट्रभक्तांची ताकद दाखवून द्या आणि भरघोस मतांनी मला ज्योतिताई घासून नाही ठासून आल्या पाहिजे हे तुम्हाला इथे सांगून जातो. जास्तीत जास्त मतांनी आमच्या ज्योतिताईंना 15 तारखेला मतदान करा एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. बोला हर हर, बोला हर हर, जय जय श्रीराम. तो ये महानगर पालिका का चुनाव क्यों है? पिछले कई वर्षों से कोर्ट में केस इस प्रकार और उन्होंने आरोप कर रहे हैं कि युति की सरकार के कारण ये सब होता है. लेकिन जब सुप्रीम कोर्ट का आदेश आता है, जब तैयारी होती है, उस तैयारी में पोल खोल का दौर शुरू होता है. पोल खोल का दौर यह है कि इस कालीना विभाग में पिछले 40 से 45 वर्षों से कांग्रेस का नगर सेवक निरंतर रहा है. पर जो भी रहा है यह सबने अपना परिवार लेकर, कोई कांग्रेस का यहाँ पे नगर सेवक कोई 800 करोड़ रुपए का करोड़पति अरबपति है. और उन्होंने आरोप कर रहे हैं कि युति की सरकार के कारण ये सब होता है. लेकिन जब सुप्रीम कोर्ट का आदेश आता है, जब तैयारी होती है, उस तैयारी में पोल खोल का दौर शुरू होता है. पोल खोल का दौर यह है कि इस कालीना विभाग में पिछले 40 से 45 वर्षों से कांग्रेस का नगर सेवक निरंतर रहा है. पर जो भी रहा है